क्रॉप सायन्स अधिक माहितीसाठी संपर्क 800788188. प्रोकेअर क्रॉप सायन्स अधिक माहितीसाठी संपर्क 800788188. ही फवारणी केल्यानंतर मिनिमम 6 दिवसामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा रिझल्ट ह्या येणार आहे. तर ही फवारणी करणं आपल्याला तितकीच महत्त्वाची ठरते. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच युनिटची आपल्याला आपल्या कांदा पिकासाठी दुसरी महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं असतं. पण कधी? ज्या वेळेस आपल्या कांद्याची फुगवण साईज अवस्थेमध्ये कांदा असेल त्या टायमाला. कारण लक्षात घ्या, बरोबर 80 ते 85 दिवसांच्या दरम्यान आपल्याला ही फवारणी करायची आहे. ही फवारणी करते वेळी पुन्हा एकदा आपल्याला युनिक वापरायचं. युनिक वापरते वेळी यामध्ये आपल्याला मात्र फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेड ही वापरणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ युनिक प्रति एकरासाठी 60 मिली घेत असाल तर यामध्ये आपल्याला 05234 किंवा 0050 हे खत आपण यामध्ये घेऊ शकतो आणि ह्या दोघांचीच कॉम्बिनेशन घेऊन आपल्या कांदा पिकावर फवारणी करू शकतो. आता ही फवारणी केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे सांगतो तुम्हाला. आपण पहिल्या फवारणीमध्ये काळोखी जास्त प्रमाणे, दाणमाण पोगर जाट, पातींची संख्या जास्त प्रमाणे आणि दुसऱ्या स्टेजला घेत असाल तर तुम्हाला साईज, कलर, रंग, आकार, चकाकी जास्त प्रमाणे आलेली नक्कीच बघायला मिळणार. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना कांदा काढून चाळीमध्ये ठेवायचा असतो. मिनिमम 8 ते 9 महिने कांदा हा टिकला पाहिजे. तर याच्यासाठी देखील जबरदस्त म्हणजे हे युनिकच आहे. युनिकची फवारणी केली असता तुमचा कांदा हा टिकवण क्षमता जास्त प्रमाणे वाढलेली निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचे कशा पद्धतीने नियोजन कराल तर एकदा वापरायला विसरायचं नाही प्रोकेअर कंपनीचं युनिक. माहिती आवडली, अजूनही मिलिंद बोरडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करायचे. समोरील ऑल आउट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि काही शेतकऱ्यांनी युनिक याची फवारणी कांदा पिकावर केली असेल तर खाली कमेंट्स करायला अजिबात